Hello students, welcome to our Rockstar Virat Pawar YouTube channel. In this video, we are going to learn short moral stories for students part 2. If you have not seen part 1, please check it out. The short moral stories part 2 is about a wise old owl. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण अ वाइज ओल्ड ओल याबद्दल माहिती घेणार आहोत. अत्यंत छान अशी ही कथा आहे आणि यातून तुम्हाला मिळणारं मोरल पण खूपच सुंदर असं आहे. ओल म्हणजेच घुबड. ठीक आहे, लेट्स स्टार्ट आवर स्टोरी नाव. देअर वॉज अन ओल्ड ओल who lived in an oak tree. Every day he observed incidents that occurred around him. म्हणजेच काय तर एक जो घुबड आहे तो काय करायचा, एका झाडावर तो बसून सगळ्या गोष्टी त्याच्या भोवताली जे व्हायच्या, काही घटना असेल किंवा काही लोक असतील, काय बोलत आहेत याचं फक्त तो ऑब्झर्वेशन करायचा आणि ऐकायचा. मग काय झालं, यस्टरडे म्हणजेच काल, ही वॉच ॲज अ यंग बॉय हेल्प्ड अन ओल्ड मॅन कॅरी अ हेवी बास्केट. म्हणजेच काय पाहतो तो की एक मुलगा आहे, जो की तरुण मुलगा आहे, त्याने काय केलं की एका म्हाताऱ्या व्यक्तीला एक मोठं जड असलेलं त्याच्याकडचं जे बास्केट आहे ते नेण्यासाठी त्याने त्याला मदत केली. टुडे ही सॉ अ यंग गर्ल शाउटिंग ॲट हर मदर. बघा, काल एका मुलाने एका वृद्ध व्यक्तीला मदत केली आणि दुसऱ्या दिवशी काय पाहिलं, म्हणजे आज त्याने काय पाहिलं की एक मुलगी जी आहे, तरुण मुलगी, ती तिच्या आईवर ओरडत आहे. म्हणजेच विरोधाभास अशा इथे क्रिया दिसत आहेत. पुढे काय होतं, द मोर ही सॉ द लेस ही स्पोक. तो काय करायचा, औल जो आहे, घुबड जो आहे, तो गोष्टी पाहायचा, निरीक्षण करायचा आणि कमीत कमी शब्दामध्ये तो बोलायचा. ॲज द डे वेंट ऑन ही स्पोक लेस बट हर्ड मोर. जसं जसं दिवसांचे दिवस वाढत गेले तसा तसा तो कमी बोलायचा आणि जास्त ऐकायचा. द ओल्ड ओल हर्ड पीपल टॉकिंग अँड टेलिंग स्टोरीज. म्हणजेच काय तर हा जो ओल्ड ओल आहे तो काय करायचा की लोक स्टोरी काय सांगतायत, काय बोलतायत हे पण तो केअरफुली लिसन करायचा, म्हणजे केअरफुली तो ऐकायचा. पुढे काय झालं, he heard a woman saying an elephant jumped over a fence. एके दिवशी त्याने ऐकलं की एक महिला सांगत होती की जो एलिफंट आहे, म्हणजेच हत्ती जो आहे, त्याने काय केलं, एका ताऱ्याच्या काटेरी कुंपणावर उडी मारली. jumped over a fence असं त्याने म्हटलं. he heard a man saying that he had never made a mistake. तर एके दिवशी काय कळालं की एलिफंटनं चुकून एका ताऱ्याच्या कुंपणावर उडी मारली असं कळालं. तर नंतर त्याने काय ऐकलं की एक माणूस म्हणतो की त्याने कधीही कोणतीही चूक केलेली नाही. म्हणजेच एकीकडे हत्तीची चूक आहे तर एकीकडे त्या माणसाने कोणतीही चूक केली नाही. अशा दोन्ही गोष्टी त्याने ऐकल्या. पुढे काय झाले मग, The old owl had seen and heard what happened to people. तो काय करायचा, फक्त ऐकायचा आणि पाहायचा की लोकांना काय होत आहे. There were some who became better, some who became worse. म्हणजेच काही जण असे होते की जे बेटर होण्यासाठी, म्हणजे अजून आहे त्याच्यापेक्षा चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत होते. काही जण होते की ते आहे त्याच्यापेक्षा खूप त्यांचं वाईट झालेलं. बट लेट्स द मेन स्टोरी रिव्हील्स,
main plot of the story reveals now, like, but the old owl in the tree had become a wiser each and every day. तर हा जो old owl आहे तो काय होतो तर in the tree had become wiser each and every day, म्हणजेच तो फक्त ऐकायचा, लोक काय करतात त्याचं निरीक्षण करायचा, त्यामधून ज्या योग्य गोष्टी आहेत तो त्याचा अनुसरण करायचा, ज्या गोष्टी त्याला चुकीच्या वाटल्या त्या बोलून न दाखवता तो त्याच्या मनात ठेवून त्या गोष्टीमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करायचा. आणि काही लोक आयुष्यात खूप यशस्वी झाले किंवा अयशस्वी झाले, दोन्ही पद्धतीने त्यांच्या बरोबर झालं, पण हा जो घुबड आहे तो नेहमी हुशार आणि हुशारच होत गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडून सुद्धा मला हीच अपेक्षा आहे की तुम्हाला जरी कोणी काहीही सांगितलं आणि तुम्ही करतायत तर तुम्हाला जर तुमच्याकडे लिसनिंग कॅपेबिलिटी तुम्ही वाढवली आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावरच तुम्ही जर भर दिला तर तुम्ही दिवसेगणिक हुशार आणि खूप हुशार होत जाताल. द मेन प्लॉट ऑफ दिस मोरल स्टोरी इज दॅट यू ऑल मस्ट डेव्हलप सम activities, some personality development, so that when you will complete your school curriculum you got an interesting ideas to develop your skills. Okay, the moral is that be more observant, okay, talk less and listen more, this will make us wise. म्हणजेच आपण जास्तीत जास्त निरीक्षण करायचं, कमीत कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त ऐकायचं, आणि यामुळे तुम्ही काय होताल, खूप खूप हुशार होताल. लेट मी नो इन द कमेंट बॉक्स, do you like this video, do you like this moral stories? If you want the third moral story, please comment in the comment section so that I will make a video as soon as I possible. Okay, thanks for watching.